गोविंद दोऊ खड़े काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद दियो दिखाय। अर्थ तुम्हाला सर्वांना कळलाच असेल, पण ज्यांना नसेल कळला नवीन पिढीसाठी मी सांगते की जर गुरु आणि गोविंद म्हणजे परमेश्वर दोन्ही एकत्र समोर येऊन उभे राहिले तर आधी कोणाच्या पाया पडायचं? तर गुरूंच्या पाया पडायचं। कारण गुरु आपल्याला मार्ग दाखवतात, संकटातून सोडवतात आणि आपल्या प्रत्येक समस्येचं निराकरण करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करून आयुष्यात पुढे नेतात। म्हणून गुरूंचं स्थान हे परमेश्वरापेक्षा सुद्धा खूप मोठं आहे। आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते। आणि गुरुपौर्णिमेनिमित्तच आज आपण करणार आहोत खव्याचे गुलाबजाम। खव्याचे गुलाबजाम खरं तर सगळेच करतात, पण मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मग करूया आज खव्याचे गुलाबजाम। खवा, कॉर्नफ्लोअर, मैदा आणि वेलचीच्या बिया मी इथे घेतलेल्या आहेत। कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं प्रमाण 5:1 घेतलेलं आहे आणि ते मी एकत्र करून चाळून घेतलेलं आहे आणि लागेल तसं मी हे खव्यामध्ये घालून एकत्र करून आणि मळून घेणार आहे। खवा जर तुमचा ड्राय असेल तर त्याला थोडं दूध घालून मळायला लागतं आणि खवा जर ओशट असेल तर त्याला जास्त प्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प्रमाण लागतं। आणि हा जो खवा आहे तो भरपूर मळायला लागतो जेणेकरून गुलाबजाम जे आहेत ते चांगले होतात। आणि कॉर्नफ्लोअरमुळे जे आहे ते पाकसुद्धा आतपर्यंत शिरतो। आता मी हा मळून घेतलेला जो गोळा आहे तो बाजूला ठेवून देणार आहे झाकून आणि तोवर मी पाक करून घेणार आहे। पाकासाठी मी जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि ते मी एकत्र करून ढवळून व्यवस्थित साखर विरघळेपर्यंत थांबणार आहे। आणि आता तुम्हाला सांगते की काय करायचं आहे। ज्यांनी पाक पहिल्यांदाच करतात आहे त्यांच्यासाठी उकळी आली साखर विरघळल्यावर की ते 5 मिनटं उकळून घ्या। ज्यांना एक तारी पाक कसा करायचा माहिती आहे त्यांनी एक तार यायच्या जस्ट आधी गॅस घालवायचा आहे आणि पाक जो आहे बाजूला काढून ठेवायचा आहे। आता मी जे मिश्रण झाकून ठेवलं होतं ते थोडं ड्राय वाटलं मला, म्हणून मी त्यात थोडंसं दूध घातलं 1 चमचाभर आणि आता मी त्याला परत एकदा मळून घेणार आहे। आणि मला जर वाटलं की याच्यात अजून मैदा आणि कॉर्नफ्लोअर बसू शकतो आहे तर मी तो त्यात घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणार आहे। कणकेच्या गोळ्याप्रमाणे मला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता याचा, म्हणजे व्यवस्थित आपले गुलाबजाम करता येतील। आता हा गोळा तयार झाला आहे आपला। मी आता थोडं घेणार आहे याच्यातलं पीठ आणि गुलाबजाम तयार करणार आहे। अशा प्रकारे गोल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वेलचीचं बी ठेवणार आहोत आणि पुन्हा एकदा गुलाबजाम वळून घेणार आहोत। सुरुवातीला एकच गुलाबजाम करा आणि तळून बघा तुपात की तो विरघळत नाही आहे ना। जर विरघळत असेल तर पुन्हा थोडा मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण घालून पीठ मळून घ्या। आता मी इथे तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि आता ते अगदीच मंद आचेवर मी तापवून घेणार आहे आणि त्यानंतर त्या कढईला गोल फिरवत गुलाबजाम तळून घेणार आहे। छोटीच कढई घ्या म्हणजे तूप कमी लागतं आणि कढई हाताने व्यवस्थित हलवता येते, त्याला सारखा झारा लावायला लागत नाही। झारा जर सारखा लावला तर गुलाबजाम फुटू शकतो। आता गुलाबजाम तयार झाला आहे, मी पाकात घालून घेते आणि तुमच्यासाठी म्हणून मी अजून थोडे गुलाबजाम केले आहेत। हे बघा गुलाबजाम किती छान व्यवस्थित तयार झालेत आणि फुगलेत पाकात घातल्यावर। तर आज आपण केलेले आहेत खव्याचे गुलाबजाम। तुम्हाला ते कसे वाटले ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आमच्या या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।